आपण पाहताय 2019चा महासंग्राम आणि आज आपण पाहतोय दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होतं आणि लातूरमधून या क्षणाची एक महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे। लातूर तालुक्यातील हरंगुळ येथील मतदान केंद्रातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मतदान केंद्रातील बूथ क्रमांक 23 मधील मतदान यंत्र जे आहे ते एक मत दिल्यानंतर बंद पडलेलं आहे। तर अधिकाऱ्यांकडून हे यंत्र सुरू करण्याचे प्रयत्न सध्या सुरू असल्याचं कळतंय। लातूरमधली या क्षणाची अपडेट आपण पाहतोय ती म्हणजे या ठिकाणचं यंत्र जे आहे ते बंद पडल्याचं कळतंय। नितीन बनसोडे अधिक अपडेट देत आहेत। नितीन, काय या क्षणाची माहिती, कधीपर्यंत हे यंत्र सुरू होईल आणि मतदानाला पुन्हा सुरुवात होईल असं सांगण्यात येत आहे? नक्कीच लातूर जिल्ह्यामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे। लातूर जिल्हा हा राखीव मतदारसंघ आहे आणि यासाठी हे मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि अत्यंत धक्कादायक म्हणजे सकाळी 7 वाजता मतदान सुरू झालं आणि 7:10 पहिलं मत त्या 23 नंबर बूथ मध्ये पडलं आणि पहिलं मत पडल्यानंतर लगेचच मशीन बंद पडल्याचं निदर्शनास आलं। त्यावेळी मतदारांनी ही गोष्ट मतदान अधिकाऱ्याच्या ध्यानात आणून दिली। त्यावेळी मतदान अधिकाऱ्यांनी लगेचच प्रयत्न सुरू केलेले आहेत। सध्या मतदान केंद्रावरील जे अधिकारी आहेत ते मशीन दुरुस्त करण्याचे प्रयत्न करत आहेत आणि लवकरच ही मशीन सुरू होईल आणि पुन्हा मतदानाला सुरुवात होईल असं अधिकाऱ्याकडून सांगण्यात येते। अगदी नितीन, आणि लातूरमधून अशीच प्रत्येक क्षणाची अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तर सोलापूर पाठोपाठ आता लातूर मधल्या एका मतदान केंद्रावरचं देखील मशीन बंद पडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। काही वेळापूर्वी सोलापूरमध्ये देखील तेच चित्र आपण पाहिलंय आणि तसंच चित्र काहीसं लातूरमध्ये देखील बघायला मिळतंय। लातूर तालुक्यातील हरंगुळ इथल्या या मतदान केंद्रातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मतदान केंद्रातील बूथ क्रमांक 23 मधलं हे मतदान